याचप्रमाणे आमच्या विद्यार्थ्यांनी या नवीन वर्षाचे स्वागत करतील. गुढीपाडव्याचा सण आता उभारा रे गुढी, नव्या वर्षाच दिन सोडा मनातली आधी. गेली आधी आता पाडवा पाडवा, तुम्ही येरा येरा परी लोभ वाढवा. गुढीपाडव्याचा सण आता उभारा रे गुढी, नव्या वर्षाच दिन सोडा मनातली आधी. हिंदू धर्मात एकादशीला खूप महत्त्व आहे. एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू आणि महालक्ष्मीची पूजा केली जाते. एकादशीच्या व्रतामुळे मन आणि इंद्रियावर नियंत्रण मिळते. चला तर आपण सुद्धा विठ्ठलाचे स्मरण करूया. नारळी पौर्णिमेच्या वेळी लोक समुद्र देवतेला नारळ अर्पण करतात. हा सण श्रावण महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो आणि याच दिवशी रक्षाबंधन सुद्धा साजरा केला जातो. तर चला आपण आता रक्षाबंधन साजरा करू. या पुढील सण आहे गोकुळाष्टमी. या दिवशी भगवान श्रीकृष्णाचा जन्मदिवस साजरा केला जातो. हा सण श्रावणातील अष्टमीच्या दिवशी साजरा करतात. पौराणिक महत्वानुसार हा सण भाद्रपद महिन्याच्या 4थ्या दिवशी शिवगौरी पुत्र गणेशाचा जन्म साजरा करतात. गणेश हा बुद्धीचा आणि ज्ञानाचा स्वामी आहे. अशा या गणेशाचे गुणगान गाऊया. धरती हे अंबर तुझे गुण गाती, हे तारे हे वारे तुझे नाम घेती. धरती हे अंबर तुझे गुण गाती, हे तारे हे वारे तुझे नाम घेती. विश्वाचा पालक तू नायक गणांचा, गुणातीत गुणमय तू गुरु ज्ञानदाता. विश्वाचा पालक तू नायक गणांचा, गुणातीत गुणमय तू गुरु ज्ञानदाता. साजरा केला जातो. नवरात्रीच्या 10व्या दिवशी दसरा हा सण साजरा करतात. अंबे 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 अंबे
लोक देवी लक्ष्मीची पूजा करतात. लक्षदीप आहे उजळली खरी दार शोभली काना रांगोळी फुलमाती अंगणात सोन सकाळी आली दिवाळी आली दिवाळी आली दिवाळी. पुढील सण आहे होळी पौर्णिमा. होळी दहन आपल्या मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे आगीत जाळून राख करावी या गोष्टीचे प्रतीक आहे. तर चला आपण आता होळी साजरी करूया.